तर रामकृष्ण हरी मारी स्वागत आहे तुमचं तिसऱ्या व्हिडिओमध्ये। आताच आम्ही या ठिकाणी पेशव्याचं संग्रहालय पाहिलेलो आहे। संग्रहालय पाहून या ठिकाणी सुंदर असा देखावा, ही मागे तुम्ही पाहत असाल ती तोप आहेत, पेशवेकालीन तोप आहेत। त्याला जू लावलेला आहे। जू लावायचं कारण असं आहे की डोंगरावर जर शत्रूला वरून हमला करायचा झाला तर त्याला बैल झोपून डोंगरावर वरी घेऊन जायचं आणि वरून तोप मारायचा। तुम्ही जर इथं पाहता असाल तर सुंदर सुंदर असं नकाशे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करायचा दरबार त्यावेळेस ही आकृती तुम्ही पाहत असाल। तसंच या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर पेशवे जिंकून आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व प्रजा व त्यांची मालकीनी पाहत असाल, तुम्हाला दिसत असेल। या ठिकाणी गुरुच्या तर्फे पेशव्यांना टोपीचा अभिषेक केलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। तसेच या ठिकाणी पेशवेकालीन राजशाही चलवित असतानाचा हा नकाशा आणि ब्राह्मणातर्फे या ठिकाणी गणेश पूजन असं या ठिकाणी तुम्हाला पाहायला दिसत आहे। सुंदर सुंदर आकृती, जेणेकरून या आकृतीमधून आपल्याला इतिहासाच्या पलीकडे जाऊन पाहता यावं असं या आकृतीमधून आपल्याला दिसणार आहे। कारण त्या काळाचं जीवन आपल्याला तसं तर दिसू शकत नाही, म्हणून आपण असंच पाहून समाधान राहायचं। चला, तर या ठिकाणी जर पाहता असेल तर खाली तुम्हाला मुस्लिम लोक मुघल दिन वगैरे दिसत असतील, त्यांना लढायला आले। या ठिकाणी पायदळात गुळू मारलेले आहेत राजांनी त्या काळात आपल्या ह्यांना। तुम्ही जर वरी पाहता असाल त्यांचं पूर्ण काय मंत्रिमंडळ वगैरे तुम्हाला दिसत आहे त्या काळातलं। आता तुम्ही इकडं पाहत असाल तर सुंदर असं पेशवेकालीन त्या ठिकाणची मंदिरं व त्यांची आकृती सर्व काही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। खाली पेशवेकालीन अजून बी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच काही ब्रिज आहेत इंग्रजांसारखेच। त्या ठिकाणी पेशव्यांनी खूप असे छान असे दगडी पुल त्या ठिकाणी बांधलेले आहेत। तुम्ही जर त्या ठिकाणी आलात श्रीमंत बालाजी बाजीराव नानासाहेब पेशवे यांचे वीर चिरंजीव यांचं श्रमस्थान आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन मी। खूप काही बघायसारखं आहे मित्रांनो। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर त्यांची या ठिकाणी व्यवस्था अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे। मी आणि आमची सर्व सकल टीम म्हणजे आम्ही वारकरी सर्वजण आलेलो आहोत। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल नानासाहेब पेशवे यांचं निवासस्थान किंवा या ठिकाणी त्यांचे पादुका वगैरे आहेत, पूर्ण त्यांचे पूर्वजाचे जे पेशवे आहेत ते खूप काही लढले। या ठिकाणी तुम्ही मोठी पाहत असाल तर कळालाच असं की बाजीराव पेशवे हे मस्तानी म्हणलं की बाजीराव पेशवेची आठवण येते, त्या प्रकारे पेशवे त्या ठिकाणी आहेत, त्यांचे पूर्ण हे पूर्वज आहेत। तसेच रावबाजी पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, राघोबीदादा पेशवे असतील, हे सर्व काही पेशवे या ठिकाणी आहेत। तुम्ही जर पाहता असाल नकाशावरून तर तुम्हाला माहीत आहे थोड्याच कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्य एवढ्या कमी वेळामध्ये एवढं जास्त पसरलं होतं की पूर्ण आपला भारतच नाही तर पाकिस्तानचा पूर्ण अर्धा भागापेक्षाही जास्त भाग आणि वरची पूर्ण साईड बंगाल असेल, सर्व काही साईड आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर, मावळ्याच्या जोरावर, तलवारीच्या धारेवर पूर्ण असं साम्राज्य त्यांनी कमी वेळामध्ये स्थापन केलं आहे। महाराज फक्त 50 वर्ष जगले आणि सुंदर असं स्वराज्य स्थापन केले आहे। तुम्ही जर पाहत असाल ही आपलं मराठ्याचं साम्राज्य पूर्ण दिल्लीपासून बंगाल वगैरे सर्व काही त्यांनी त्यावेळी जिंकले होते। परंतु त्यानंतर पुन्हा इंग्रज आले, इंग्रजाला टक्कर देण्यासाठी आपला राजा नव्हता। त्यावेळेस आपल्याला पेशवेकालीन जे बाजीरावसारखे शूरवीर असतील त्याने बरेच दिवस त्या इंग्रजांना लढले। त्यानंतर आपली झाशी की राणी असेल, तात्या टोपे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या सर्वांच्या सहाय्याने हा आपला महाराष्ट्र वाचून राहिला। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुघल नाही याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही मराठ्यांनी खंबीर असं मी संभाजी मी शिवाजी असं म्हणून स्वराज्यामध्ये त्यांनी कसलाही मुघल प्रवेश करू दिला नाही। स्वतः त्यांनी लढले। मराठा हा नाव ऐकलं तरी अंगावर काटा येणारा असा शब्द आपल्या राजांकडे पाहून, आपल्या संभाजी महाराजांकडे पाहून त्यांनी स्वराज्य स्थापने केले। प्रत्येक मराठ्याने अहोरात्र प्रयत्न करून सुंदर असं कुण्याही मुस्लिम समाजाचा किंवा ब्रिटिश काले असे सर्वांना बिना राजाचं साम्राज्य उभं करून, तसंच 25 वर्ष बिना राजाचा आपला महाराष्ट्र त्यावेळेस होता। आणि तुम्ही जर हा नकाशा पाहत असाल तुम्हाला समजायला आपलं मराठा साम्राज्य किती मोठं होतं तुम्हाला ह्या नकाशावरून वाटतं। पूर्ण पाकिस्तानाचा भाग असेल, पूर्ण बंगालचा भाग असेल, पूर्ण मराठा साम्राज्य। आता जी भागणी झाली पाकिस्तान ती काही नव्हतं, त्यावेळेस पूर्ण मराठा साम्राज्य होतं। कमी वेळामध्ये सर्वात जास्त असं राज्य करणारा आपला छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांच्यानंतर पेशवेकालीन सर्व काही होतं ते तुम्ही या ठिकाणी पाहण्यास त्यांची पूर्वज मी तुम्हाला दाखविलेले आहेत सर्वजण त्या ठिकाणी। आता आपण पुण्यामधील पर्वती पायरी या ठिकाणी आला, स्वारगेटच्या एकदम बाजूला आहे सर्व। आता आम्ही वारीला आल्यामुळे या ठिकाणी आला, सर्व भाविक भक्त आज खूप गर्दी असते कारण आज आमच्या पर्वती पायऱ्याला मुक्काम असतो, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो चला अजून बाहेर जाऊन तुम्हाला भरपूर काही दाखवायचं आहे। कसा आहे छोटा ब्लॉग आहे परंतु तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन। या ठिकाणी जर तुम्ही इकडं पाहत असाल
कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. आम्ही जाऊन दर्शन तीन सतत घेऊन येतो. छोटं लिंग आहे त्या ठिकाणी. आता इकडं जर पाहत असाल तर राजाची खूप अशी मूर्ती आहे. आपले सर्व मंडळी या ठिकाणी गेलेले आहेत. छोटीशी बालाजीची मूर्ती आहे, खूप खूप सुंदर. आणि या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचंही या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर त्या ठिकाणी स्मारक दिसणार आहे त्यांचं. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. चला. 5 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, हरकत नाही, तुम्हाला दाखवण्याचं काम आहे माझं. आलो पाटील, पाटील आरडत आहेत की लवकर या. टोपी कशी वाटते मित्रांनो? भारी वाटते का नाही? खरं खरं सांगायचं. ज्या भाल्याच्या, ज्या तलवारीच्या जोरावर पेशवे यांनी, बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य त्यांची पेशवेशाही स्थापन केली, थांबविली, त्याच जागी मुघलाला कसलंही मध्ये येऊ दिलं नाही. तीच ते भाला घेऊन त्या ठिकाणी ते बाजीराव पेशवे उभे आहेत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर चला वरी जाऊन अजून पाहूया. खूप असं डेव्हलप झालेलं आहे. पहिल्या वारीला आलतो तेव्हाही काम चालू होतं, परंतु आता खूप असं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे. ती जर मंदिर पाहत असाल तुम्ही तर ते मंदिर बालाजीरायाचं आहे. आपण जाणार आहोत तिकडे लवकरच, कारण मी अगोदराला मला थोडीशी माहिती आहे म्हणून एवढी कॉन्फिडन्सने बोलायला. रामकृष्ण हरी. चला पुढे. कसा आहे बाजीराव पेशवी, याद आहे का? नाम तो सुनाई होगा. कसा आहे निसर्ग? इकडं अर्ध पुणे दिसते तुम्हाला, पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, परंतु आम्ही पुण्याच्या खूप वरती भागावर आहोत. खरं का नाही? बरोबर आहे. खूप असं भागावर आहे आम्ही वरी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सुंदर असं मंदिर आहे, प्रसन्न वातावरण, अतिशय शांत. सर्व आमचे माता भगिनी अतिशय आनंदामध्ये आहेत. काही जण नवे आहेत, दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. का पाहिजे फोटो काढायचे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, भेटू लवकरच. रामकृष्ण हरी. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. चला.